महाराष्ट्र पाहतोय कुठल्या गोष्टीचं पाठराखण त्या करतात आहेत. खरं तर स्वतःवर वेळ आल्यानंतर समजतात ह्या गोष्टी काय असतात. मला तुम्हाला सांगायचं आहे, फुके प्रकरण जे होतं याच्यामध्ये मी स्वतः पोलीस आयुक्तांच्या संपर्कात होते. आम्ही अहवाल मागून घेतला होता या सगळ्या घटनेचा. आणि कोणतीही घटना तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा तपास करतात. इन्व्हेस्टिगेशनचा हा तपास चार्जशीटच्या माध्यमातून कोर्टात दाखल केला जातो आणि कोर्टाच्या माध्यमातून माननीय न्यायालय निकाल देत असतो. ही साधी प्रक्रिया सर्वसामान्य माणसाला माहीत असतं. त्याच्यामुळे न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या प्रत्येक गोष्टीला न्यायप्रविष्ट आपण संविधानाचा सन्मान करतो, कायद्याचं पालन करत असतो. पण न्यायप्रविष्ट ही सुद्धा शब्दरचना कदाचित ह्या महिलांना समजती का नाही मला माहीत नाही. मला तर शंकाच वाटते त्यांच्या सगळ्या एकूण ज्ञानावर. न्यायप्रविष्ट असलेल्या केसेससुद्धा त्या संबंधित पीडितांना घेऊन जाहीररित्या अनेक वेळा ह्यांनी पत्रकार परिषदा घेऊन संबंधित पीडितांना जास्त त्रास दिला आहे. कारण की आपण त्या महिलेसोबत उभं राहून लढावं कोर्टाच्या प्रक्रियेमधून. कारण की न्यायप्रविष्ट म्हणजे काय की आम्ही संविधानाचा सन्मान करतो, न्यायालयीन प्रक्रियेमधून गेलं पाहिजे आपल्याला. पण तसं न करता अनेक वेळा ह्यांनी अशा अनेक पीडित महिलांचं भांडवल स्वतःच्या राजकारणासाठी केलेलं आहे. दुर्दैव आहे की न्यायप्रविष्ट हा शब्दही यांच्या लक्षात येत नाही.